नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण भारतीय संविधानातील 12 परिशिष्टांचा अभ्यास करणार आहोत। हा जरी भाग परीक्षेच्या मेन्सच्या दृष्टीने महत्वाचा असला तरीही पूर्व परीक्षेला चुकून बुकून एखादा प्रश्न येतच असतो। जसं की भाषेचं कुठलं परिशिष्ट आहे, त्याचबरोबर वचने आणि भत्ता, त्याचबरोबर वचने आणि प्रतिज्ञा याचं कुठलं परिशिष्ट आहे, असे प्रश्न चुकून बुकून आपल्याला पूर्व परीक्षेला येत असतात। मेन्सच्या दृष्टीनं तर यातून प्रश्न डेफिनेट येतात, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो, जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। परिशिष्ट 1 मध्ये काय आहे तर राज्य क्षेत्र आणि संघ राज्य क्षेत्र, म्हणजे जे काही आपल्या भारत देशाच्या सीमेच्या आत जो भाग आहे आणि भारत देशाचे जे सीमा क्षेत्र आहेत, जसं की अंदमान निकोबार, त्याचबरोबर भारताचं पूर्ण क्षेत्रफळ, हे कशामध्ये येतं? परिशिष्ट 1 मध्ये येतं। त्याचबरोबर परिशिष्ट 2 मध्ये वेतन, भत्ते, त्याचबरोबर विशेष अधिकार येतात, जे की राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, त्याचबरोबर विधानसभा यातील सभापती व उपसभापती यांना असतात। त्याचबरोबर राज्यसभेतील व ज्या राज्यांना विधान परिषद आहे त्या राज्यातील विधान परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना भेटत असतात। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत यांना सुद्धा हे परिशिष्ट 2 मधील वेतन, भत्ते आणि विशेष तरतुदी लागू होत असतात। यानंतर परिशिष्ट 3। आता परिशिष्ट 3 मध्ये काय आहे तर शपथ आणि वचने, म्हणजे काय? जे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यपाल, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत यांना जे काही वचन किंवा प्रतिज्ञा दिली जाते ती परिशिष्ट 3 मध्ये दिलेली आहे। परिशिष्ट 4। आता परिशिष्ट 4 मध्ये काय आहे तर राज्यसभेतील ज्या जागा आहेत, त्याचबरोबर संघ राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेशातील ज्या जागा आहेत त्यांचं आरक्षण हे परिशिष्ट 4 मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर परिशिष्ट 5। परिशिष्ट 5 मध्ये काय दिलंय तर अनुसूचित क्षेत्रे, त्याचबरोबर अनुसूचित जमाती यांचं जे प्रशासन नियंत्रणाच्या ज्या तरतुदी आहेत ते परिशिष्ट 5 मध्ये दिले। मग आपले जे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्र कोण घोषित करतं तर अनुसूचित क्षेत्र हे राष्ट्रपती घोषित करत असतात। त्यांना अनुसूचित क्षेत्र कुठल्याही क्षेत्राला घोषित करण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची। त्यानंतर 6वं परिशिष्ट आहे, ज्यामध्ये जे आदिवासी क्षेत्र आहे जसं की आसाम, मणिपूर, त्याचबरोबर त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील प्रदेशाच्या विशेष तरतुदी दिलेल्या आहेत। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7वं परिशिष्ट, हे यावर आयोग प्रश्न विचारत असतो। 7वं आणि 8वं परिशिष्ट। 7व्या परिशिष्टामध्ये सूची आहेत, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। आता सध्याला केंद्र सूचीमध्ये 100 विषय, राज्य सूचीमध्ये 61 विषय व समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत। तर 8वं परिशिष्ट आहे भाषेचं। सुरुवातीला आपल्या भारतामध्ये 14 राष्ट्रीय भाषा होत्या, पण आज सद्यस्थितीला 22 भाषा झालेल्या आहेत। ह्या कशा वाढत गेल्या तर ह्या 3 घटना दुरुस्त्या केल्या आणि त्या तशा वाढत गेल्या। पहिल्यांदा आपण 21वी घटना दुरुस्ती केली आणि सिंधी भाषा ऍड केली। त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती केली आणि त्याने 3 भाषा ऍड केल्या। कुठल्या तर कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी। त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती झाली आणि 92व्या घटना दुरुस्तीने 4 भाषा ऍड केल्या, संथाळी, मैथिली, बोडो आणि डोंगरी या। ज्यावेळेस आपली घटना अंमलात आली त्यावेळेस 8च परिशिष्ट होते, पण पहिली घटना दुरुस्ती झाली आणि 9वं परिशिष्ट ऍड केलं। 9व्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारणा याबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत आणि ही पहिली घटना दुरुस्ती 1956 मध्ये केली
आणि त्यानुसार हे 9वं परिशिष्ट ऍड करण्यात आलं. त्यानंतर 10वं परिशिष्ट हे सुद्धा 52वी घटना दुरुस्ती 1985 ला करून ऍड करण्यात आलं. 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे तर पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच काय तर संसद आणि विधानसभेमध्ये जे कोणी निवडून येतील सदस्य जर त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर पक्षांतर बंदी अंतर्गत त्यांना त्या पक्षातून काढून टाकलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होतं. जर ते त्या पक्षामधून निवडून आलेले असले तर त्यांचं जे निवडून आलेलं पद असतं ते रद्द होतं. त्यानंतर 11वं परिशिष्ट हे 73वी घटना दुरुस्ती 1992 ला ऍड करण्यात आलं. यामध्ये नगरपंचायतीच्या म्हणजेच पंचायत समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. यामध्ये 29 विषय आहेत. या विषयावर सुद्धा आपल्याला आयोग प्रश्न विचारत असतो. त्यामुळं 11व्या परिशिष्टात 29 विषय आहेत. त्याचबरोबर पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या आहेत. 73वी घटना दुरुस्ती आणि 1992 ला ही ऍड करण्यात आलेलं 11वं परिशिष्ट आहे. त्यानंतर 12वं परिशिष्ट ही सुद्धा 74वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली आणि या घटना दुरुस्तीने 12वं परिशिष्ट ऍड केलं. या परिशिष्टामध्ये जे काही नगरपालिकेचे अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत ते दिलेलं आहे आणि नगरपालिकेच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यामध्ये 18 विषय हे 12व्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. हे तर झाले आता आपल्या भारतीय संविधानातील 12च्या 12 परिशिष्ट. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.